नमस्कार. विकास समाचारमध्ये आपले स्वागत. वरसावे गावातील शारदा मंदिर ट्रस्ट यांनी रहदारीचा रस्ता बंद केल्याबाबत सुमनताई मानकर, अध्यक्षा महाराष्ट्र संघर्ष संघटना यांची माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी. पिढ्यानुपिढ्या चालत आलेला रस्ता हा शारदा मंदिर ट्रस्ट यांनी बंद केलेला आहे. सदर वरसावे गावातील लोकांनी येण्या जाण्यासाठी असलेला पिढीजात रस्ता हा बंद केल्यामुळे ग्रामस्थांना येण्या जाण्यास त्रास होत असून गावातील वयोवृद्ध महिला व लहान मुले, वयस्कर पुरुष तसेच आजारी ग्रामस्थांना नाईलाजाने डोंगरीवरून 60 पायऱ्या चढून यावे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड कोंडी होत आहे. सदर बाबत ग्रामस्थांनी तहसीलदार भाईंदर, आयुक्त भाईंदर यांना सुद्धा लेखी तक्रार बऱ्याच वेळा केलेली असून सुद्धा आजपर्यंत कोणीही दखल घेत नाही. सदर मंदिर ट्रस्टने गावठाण जागेत बेकायदेशीररित्या मंदिर बांधलेले असून येण्या जाण्याच्या रस्त्यावर लोखंडी गेट लावून लॉक लावलेले असून आजूबाजूला कंपाऊंड केलेले आहे. सदर बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून देखील कुठलेही अधिकारी अगर कर्मचारी सदर बाबत लक्ष घालत नसून शाळेतील लहान मुलांना सुद्धा गेटवरून उड्या मारून यावे जावे लागत आहे. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांचा पिढ्यानुपिढ्याचा असलेला रस्ता हा त्वरित सुरू करून द्यावा व ज्या कोणी रहदारीचा रस्ता बंद केला आहे त्याबाबत सखोल चौकशी करून त्याच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुमनताई मानकर, अध्यक्षा महाराष्ट्र संघर्ष संघटना यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.